नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न भाग 23. सई म्हणाली, अच्छा, आता तरी सांगाल का आपण कुठे चाललो आहोत? मला खूप उत्सुकता लागली. आदित्यने नाटकी गंभीर चेहरा केला. आदित्य म्हणाला, नाही, ते तर तुला एअरपोर्टवरच कळेल. तोपर्यंत तू तुझे वेगवेगळे अंदाज लावू शकतेस. सईने लहान मुलासारखा चेहरा केला. सई म्हणाली, हे चिटिंग आहे. आदित्य म्हणाला, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं मिसेस राणी, आणि हे तर आपलं प्रेम आहे. सई म्हणाली, ओके, मग मी गेस करते. लोणावळा. आदित्य हसला आणि म्हणाला, नाही सई, नाही. सई म्हणाली, महाबळेश्वर. आदित्य म्हणाला, अजिबात नाही, थोडा मोठा विचार कर ना. सई म्हणाली, गोवा फायनल. आदित्य म्हणाला, नो, तू हरले आहेस. आता शिक्षा म्हणून तुला. सई म्हणाली, शिक्षा? कसली शिक्षा? आदित्य म्हणाला, शिक्षा म्हणून तुला मला एक केस करावा लागेल. सई लाजेने लाल झाली. सई म्हणाली, आदित्य, तुम्ही गाडी चालवताय, काहीतरीच काय? आदित्य म्हणाला, मग काय झालं? मी एक हात स्टेअरिंगवर ठेवू शकतो आणि डोळे रस्त्यावर. बाकी. त्याच्या त्या बोलण्याने सईने लाजून आपला चेहरा हाताने झाकून घेतला. आदित्य तिची अवस्था बघून खूप हसत होता. त्यांचा तो प्रवास खूप सुंदर होता. ते खूप बोलत होते, एकमेकांची चेष्टा करत होते, जुन्या गोष्टी आठवून हसत होते. ज्या गोष्टीवरून ते एकेकाळी भांडले होते त्याच गोष्टी आज त्यांच्या हसण्याचा विषय बनल्या होत्या. आदित्य म्हणाला, सई, तुला आठवतंय आपलं पहिलं भेटणं कॅफेत? सई म्हणाली, कसं विसरेन मी? तुम्ही किती उद्धटपणे बोलला होतात माझ्याशी. आदित्य म्हणाला, हो, कारण तू पण कमी नव्हतीस. द ग्रेट आदित्य राणेला तू डोळे वठारून बोलत होतीस. सगळ्यांसमोर माझी इज्जत काढली होतीस. सई म्हणाली, मग काय करू? तुम्ही मला काय काय बोलला होतात ते मी सहन नाही करू शकत. आदित्यचा चेहरा थोडा गंभीर झाला. त्याने तिचा हात अजून घट्ट धरला. आदित्य म्हणाला, आय एम सॉरी सई, तेव्हासाठी आणि त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी. मी खरंच खूप वाईट वागलो तुझ्यासोबत. सई म्हणाली, आदित्य, आता सॉरी नाही, प्लीज. आता ठरवलं होतं ना, आता फक्त पुढे बघायचं. आदित्य म्हणाला, बरोबर आहे. अच्छा, मला सांग, तुझा आवडता रंग कोणता? मी म्हणाले, निळा. आकाशासारखा, समुद्रासारखा. आणि तुमचा? आदित्य म्हणाला, काळा. सई म्हणाली, काळा? तो तर. आदित्य म्हणाला, तो रंगाचा राजा आहे, असतो. कणखर, ताकदवान. पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून मला माझा आवडता रंग निळा, तोही आवडू लागला आहे. त्याचं प्रत्येक वाक्य तिच्या हृदयाला स्पर्श करत होतं. ते फक्त बोलत नव्हते तर एकमेकांना नव्याने ओळखत होते. गाडी कधी एअरपोर्टला पोहोचली हे त्यांनाच कळलं नाही. एअरपोर्टवर सगळीकडे लगबग होती. आदित्यने गाडी पार्क केली आणि तो खाली उतरला. त्यांनी स्वतः जाऊन सईच्या बाजूचा दरवाजा उघडला. आदित्य म्हणाला, वेलकम मॅडम. सईला त्याच्या त्या वागण्याचं हसू आलं. ती खाली उतरली. आदित्यने लगेज काढलं आणि ट्रॉलीवर ठेवलं. त्याने एका हाताने ट्रॉली पकडली आणि दुसऱ्या हाताने सईचा हात. आतमध्ये गेल्यावर तिथलं वातावरण पाहून सई थोडी भांबावून गेली. पण आदित्य तिच्यासोबत होता. त्याने तिला एका क्षणासाठीही एकटं सोडलं नाही. चेक इन काउंटरवर गेल्यावर आदित्यने आपले पासपोर्ट आणि तिकीट दिले. काउंटरवरची मुलगी म्हणाली, वेलकम सर, मिस्टर अँड मिसेस राणे. मिसेस राणे शब्द ऐकून सईच्या अंगावर एक सुखद शहारा आला. तिने चोरून आदित्यकडे पाहिलं. तो तिच्याकडे बघून हसत होता. सगळी प्रक्रिया झाल्यावर ते सिक्युरिटी चेकमधून पुढे गेले. सई म्हणाली, आता आता तरी सांगणार आहात का? आदित्य हसला. त्याने आपल्या बॅगेतून तिकीट काढली आणि तिच्या हातात दिली. आदित्य म्हणाला, तू स्वतःच बघ. सईने उत्सुकतेने तिकीट हातात घेतलं आणि त्यावर लिहिलेलं डेस्टिनेशन वाचून तिचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने मोठे झाले. तिच्या तोंडून शब्दच फुटेना. मुंबई टू मालदीव्स. सई म्हणाली, मालदीव्स? आदित्य म्हणाला, आपण मालदीव्सला जातोय. खरंच? तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, ते आश्चर्य बघून आदित्यला खूप समाधान वाटलं. आदित्य म्हणाला, हो, आपण हनीमून डेस्टिनेशन आवडलं?
तिने काहीही न बोलता त्याला तिथेच एक घट्ट मिठी मारली. तिला लोकांची, जागेची कशाचीच पर्वा नव्हती. सई म्हणाली, थँक्यू सो मच आदित्य. हे माझ्यासाठी जगातलं सगळ्यात सुंदर सरप्राईज आहे. आदित्यने तिच्या पाठीवरून हात फिरवला. आदित्य म्हणाला, वेडाबाई, रडतेस कशाला? अजून तर खरी सुरुवात व्हायची आहे. हे तर फक्त पहिलं सरप्राईज आहे. असे अनेक सरप्राईजेस तुझी वाट बघत आहेत. थोड्या वेळाने फ्लाईटची अनाउन्समेंट झाली. ते बिझनेस क्लासच्या लाऊंजमधून विमानात प्रवेश करते झाले. आतलं वातावरण खूपच छान होतं. त्यांची सीट अगदी प्रायव्हेट होती. सई पहिल्यांदाच विमानात बसत होती, त्यामुळे ती थोडी नर्वस होती. आदित्य म्हणाला, काय झालं, घाबरतेस का? सईने हळूच मान डोलवली. आदित्य म्हणाला, मी आहे ना, काही नाही होणार. डोळे बंद कर आणि माझा हात घट्ट पकड. टेक ऑफ होताना सईने खरंच त्याचे हात इतके घट्ट पकडले की तिची नखं त्याला लागत होती. पण आदित्य काहीच बोलला नाही. तो फक्त तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होता. एकदा विमान स्थिर झाल्यावर सईने डोळे उघडले आणि खिडकी बाहेर पाहिलं. खाली ढगांचा पांढरा शुभ्र गालिचा पसरला होता आणि वरती निळशार आकाश. ते दृश्य इतकं सुंदर होतं की ती सगळी भीती विसरून गेली. सई म्हणाली, वाव, किती सुंदर आहे हे. आदित्य म्हणाला, सुंदर आहे, पण माझ्या बायकोपेक्षा जास्त नाही. एअर होस्टेस त्यांच्यासाठी शॅम्पेन घेऊन आली. सई म्हणाली, नको, मला हे सांगणार. आदित्य म्हणाला, अरे फक्त एक सेट आपल्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी. चिअर्स. त्यांनी ग्लास एकमेकांना टेकवले आणि एक एक घोट घेतला. त्यानंतरचा प्रवास गप्पांमध्ये, हसण्यांमध्ये आणि भविष्याच्या सुंदर स्वप्नांमध्ये कधी संपला कळलंच नाही. सई कधीतरी आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली. आदित्य मात्र जागाच होता. तो फक्त तिला बघत होता. झोपेत ती किती निरागस दिसत होती. त्याने हळूच तिच्या कपाळावर किस केलं आणि मनातल्या मनात म्हणाला, या चेहऱ्यावरचं हसू मी कधीच कमी होऊ देणार नाही. कधीच नाही. मालदीवच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरल्यावर एक वेगळीच ताजी हवा जाणवत होती. तिथून त्यांना एका सी प्लेनने त्यांच्या रिसॉर्टवर जायचं होतं. स्लीप-इनमध्ये बसल्यावर सईचा उत्साह तर द्विगुणित झाला होता. ते छोटंसं विमान जेव्हा पाण्यावरून धावत आकाशात झेपावलं, तेव्हा सई एखाद्या लहान मुलीसारखं टाळ्या वाजवत होती. आदित्य तिचं ते रूप बघून फक्त तिच्या प्रेमात पडत होता. पुन्हा एकदा. खालचा नजारा तर स्वर्गापेक्षा कमी नव्हता. निळाशार समुद्रात पसरलेली छोटी छोटी बेटं आणि पांढरे शुभ्र वाळू. ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं होतं. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर त्यांचं सीप्लेन एका सुंदर बेटाजवळच्या पाण्यावर लँड झालं. रिसॉर्टच्या स्टाफने त्यांचं हसून स्वागत केलं. त्यांना एका छोट्याशा गोल्फ कार्टमध्ये बसवून त्यांच्या विलाकडे नेण्यात येत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं होती. फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानांना सुखद वाटत होता. त्यांची काट एका लाकडी जेटीवरून पुढे गेली आणि एका सुंदर वॉटर विहारासमोर थांबली. आदित्य म्हणाला, आलो आपण. हे आहे आपलं घर पुढचे काही दिवस. सईने त्या विल्याकडे पाहिलं. तो पाण्यावर बांधलेला एक सुंदर बंगला होता. ज्याच्या तिन्ही बाजूंना अथांग निळा समुद्र होता. त्यांनी आत पाऊल ठेवलं आणि आतलं दृश्य बघून सईचा श्वासच रोखला गेला. तो खूप मोठा आणि आलिशान विला होता. समोरच्या बाजूला खूप पूर्ण काचेची भिंत होती, जिथून समुद्राचा 180 डिग्री व्ह्यू दिसत होता. एका मोठ्या किंग साईज बेडवर फुलांच्या पाकळ्यांनी वेलकम मिस्टर अँड मिसेस राणी असं लिहिलेलं होतं. खोलीच्या मधोमध जमिनीवर एक काचेचा चौकोन होता, ज्यातून खालच्या समुद्रातले रंगीबेरंगी मासे स्पष्ट दिसत होते. सई म्हणाली, आदित्य, हे स्वप्नासारखं आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. आदित्य तिच्या मागे उभा होता. त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकले आणि तिला जवळ घेतलं. आदित्य म्हणाला, मग आता विश्वास ठेव, कारण हे स्वप्न नाही. त्याने तिचा हात धरला आणि तिला बाल्कनीमध्ये घेऊन गेला. बाहेर एक मोठी शीट एक होती.
तिथे आराम करण्यासाठी 2 सन बेड्स ठेवले होते आणि डेकच्या टोकाला एक छोटासा प्रायव्हेट इन्फिनिटी पूल होता, जो थेट समुद्राला मिळत असल्यासारखा भासत होता. आदित्यने सईला आपल्याकडे वळवलं. आदित्य म्हणाला, "कसं वाटलं माझं सरप्राईज?" सईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. सई म्हणाली, "शब्दात सांगू शकत नाही इतकं सुंदर आहे हे. तुम्ही मला जगातला सगळा आनंद दिला आहे आदित्य." आदित्यने तिच्या डोक्यावर हात फिरवला. आदित्य म्हणाला, "तू याच्यापेक्षाही जास्त आनंदाची हकदार आहेस सई. खूप जास्त. हे तर फक्त एक छोटंसं गिफ्ट आहे आपल्या नव्या आयुष्यासाठी." त्याने तिचा चेहरा वर उचलला, तिचे अश्रू भरलेले डोळे पुसले आणि तो हळूच तिच्या ओठांवर झुकला. सुरुवातीला तो स्पर्श खूप हळुवार होता, जणू काही एका फुलपाखराने फुलाला स्पर्श करावा. सईच्या संपूर्ण शरीरातून एक विजेची लहर दौडून गेली. तिने नकळतपणे डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिचे हात आदित्यच्या शर्टावर घट्ट रोवले गेले, जणू काही तिला आधाराची गरज होती. आदित्यला तिचा तो प्रतिसाद जाणवला, तिचा तो संकोच, तिची ती धडधड. त्याने तिला अजून जवळ घेतले आणि केस डीप होत गेले. तो आता तिच्या फक्त ओठांना नाही, तर तिच्या आत्म्याला स्पर्श करत होता. सई सुद्धा आता प्रतिसाद देऊ लागली होती. तिचा संकोच आता कुठल्या कुठे पळून गेला होता. ती आता फक्त आदित्यची होती आणि तो फक्त तिचा. या जगात दुसरं कोणीच नव्हतं. फक्त ते दोघे आणि त्यांच्या भोवती पसरलेला तो अथांग प्रेमसागर. किती वेळ ते दोघे त्या अवस्थेत होते त्यांनाच कळलं नाही. जेव्हा श्वास घेण्यासाठी ते वेगळे झाले, तेव्हा दोघांच्याही श्वासाची गती वाढली होती. दोघांचाही चेहरे प्रेमाच्या त्या लालीने उजळून निघाले होते. सई लाजेने आदित्यच्या डोळ्यात बघूही शकत नव्हती. तिने आपली मान खाली घातली. आदित्यने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. त्याला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आदित्य म्हणाला, "सई, माझ्याकडे बघ." सईने घाबरत आपली नजर वर केली. आदित्य म्हणाला, "आज या क्षणापासून आपल्यात कोणताच दुरावा नसेल, कोणताच संकोच नसेल. जे काही आहे ते फक्त आपलं आहे. आपलं प्रेम, आपलं नातं, समजलं?" सईने काहीही न बोलता फक्त होकारार्थी मान डोलावली. आदित्य म्हणाला, वेणाबाई, पुन्हा रडायला लागलीस? मी काय म्हणालो होतो? आता तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर ते फक्त आनंदाचं असेल. आणि हे तर आनंदाचेच अश्रू आहेत, बरोबर?" त्याने तिचे अश्रू आपल्या ओठांनी टिपले आणि तिला उचलून आपल्या मिठीत घेतलं. सई दचकली. सई म्हणाली, "आदित्य, हे काय करताय? सोडा मला, मी पडेन." आदित्य हसला. आदित्य म्हणाला, "जोपर्यंत तू माझ्या मिठीत आहेस तोपर्यंत तुला या जगातली कोणती शक्ती पाडू शकत नाही, अगदी मी सुद्धा नाही." तो तिला तसंच उचलून विलाच्या आत घेऊन आला. त्याने तिला हळूच त्या फुलांनी सजवलेल्या बेडवर ठेवलं आणि तिच्या बाजूला बसला. आदित्य म्हणाला, "दमली असशील ना प्रवास करून? फ्रेश हो, मग आपण डिनर करूया." सई म्हणाली, "तुम्ही?" आदित्य म्हणाला, "मी इथेच आहे, कुठेही जात नाही, तू जा." सई उठले आणि वॉशरूमला जायला निघाली, पण तिचे पाय अजूनही थरथरत होते. आदित्य हे सगळं बघत होता. त्याला तिची अवस्था समजत होती. थोड्या वेळाने सई बाहेर आली. तिने केस मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावर पाण्याचे थेंब होते. एका साध्याशा नाईट ड्रेसमध्ये सुद्धा ती आदित्यला स्वर्गातल्या अप्सरेसारखी भासत होती. ती आरशासमोर उभी राहून केस पुसत होती. आदित्य तिच्या मागे कधी येऊन उभा राहिला हे तिला कळलंच नाही. त्याने तिच्या हातातून टॉवेल घेतला आणि स्वतः तिचे केस पुसू लागला. सई आरशातून त्याच्याकडे बघत होती. सई म्हणाली, "मी करते ना आदित्य." आदित्य म्हणाला, "श्श्श, काही बोलायचं नाही. आज फक्त मला तुझ्यासाठी काहीतरी करू दे." तो खूप हळुवारपणे तिचे केस पुसत होता. त्याचे स्पर्श तिला शहारून टाकत होते. केस पुसता पुसता त्याचे हात तिच्या मानेवरून खांद्यावरून फिरत होते. सईने डोळे मिटून घेतले होते. केस पुसून झाल्यावर त्याने टॉवेल बाजूला ठेवला आणि तिच्या खांद्यावर ओठ ठेवले. सईच्या संपूर्ण शरीरातून पुन्हा एकदा तीच विजेची लहर दौडली. त्याने तिला आपल्याकडे वळवलं. आदित्य म्हणाला, "भूक लागली."
त्याचा आवाज खूप खोल आणि भारदस्त झाला. सईला त्याच्या डोळ्यातील ती उत्कटता स्पष्ट दिसली होती. तिने लाजून मान खाली घातली. आदित्य म्हणाला, मला लागलीये खूप. सईने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. आदित्य म्हणाला, तुझ्या प्रेमाची भूक, तुझ्या साथीची भूक, तुझ्या प्रत्येक स्पर्शाची भूक. असं म्हणत तो तुझ्यावर झुकला आणि त्या रात्री त्या चांदण्याच्या साक्षीने त्या समुद्राच्या लाटाच्या संगीतावर दोन शरीर आणि दोन आत्मे एकरूप झाले. सकाळी जेव्हा सईला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. खिडकीतून सोनेरी ऊन आत येत होती. तिने डोळे उघडले आणि स्वतःला आदित्यच्या मिठीत बघून तिच्या चेहऱ्यावर एक समाधानी हसू आलं. कालची रात्र तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली आणि ती राजेने चूर झाली. तिने हळूच स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यची पकड खूप घट्ट होती. आदित्य झोपेतच म्हणाला, कुठे चाललीयस? अजून थोडा वेळ थांब ना. सई म्हणाली, सकाळ झाली आदित्य, उठा आता. आदित्यने डोळे न उघडता तिला अजून जवळ ओढलं. आदित्य म्हणाला, माझ्यासाठी तर सकाळ तेव्हाच होते जेव्हा मी माझ्या बायकोचा सुंदर चेहरा बघतो. सई म्हणाली, पुरे आता. चला उठा, मला भूक लागली. भूक शब्द ऐकताच आदित्यने डोळे उघडले आणि तिच्याकडे बघूनही खट्याळ हसू दिला. आदित्य म्हणाला, भूक मलाही लागलीये. सईला त्याचा इशारा समजला. सई म्हणाली, आदित्य, तुम्ही ना खूप वाईट आहात. आदित्य म्हणाला, काल रात्री तर असं काही वाटत नव्हतं. सईने लाजेने त्याला एक हलकासा बुक्का मारला. सई म्हणाली, मी नाही बोलणार तुमच्याशी. आदित्य म्हणाला, अच्छा ठीक आहे, मग मीच बोलतो. गुड मॉर्निंग मिसेस राणी. कशी होती रात्र? सईने आपला चेहरा त्याच्या छातीत लपवला. सई म्हणाली, प्लीज चिडवू नका ना. आदित्य मोठ्याने हसला. त्याने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठांवर एक गुड मॉर्निंग किस केला. आदित्य म्हणाला, चल फ्रेश होऊन ये. मी ब्रेकफास्ट ऑर्डर करतो. आजचा दिवस खूप मोठा आहे, खूप काही करायचं आहे आपल्याला. ते फ्रेश झाले. आदित्यने सईसाठी जे कपडे आणले होते त्यातला एक सुंदर निळ्या रंगाचा फ्लोरल शॉर्ट ड्रेस तिने निवडला. तिला तो घालताना खूप संकोच वाटत होता, पण आदित्यच्या आनंदासाठी ती तयार झाली. जेव्हा ती तयार होऊन बाहेर आली तेव्हा आदित्य तिला बघतच राहिला. आदित्य म्हणाला, वाव, कोणीतरी आज समुद्राच्या पाण्यात आग लावणार आहे. सई लाजून म्हणाली, काहीतरीच काय, मला खूप विचित्र वाटतंय यात. आदित्य तिच्याजवळ आला. आदित्य म्हणाला, विचित्र? तू जगातील सगळ्यात सुंदर मुलगी दिसतेस. खरंच, माझा विश्वास ठेव. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. त्यांचा ब्रेकफास्ट आला होता. त्यांनी तो ब्रेकफास्ट बाल्कनीत डेस्कवर सर्व्ह करायला सांगितला. डायनिंग टेबलवर विविध प्रकारचे फळ, ज्यूस, पॅनकेक्स आणि मालदिवियन पदार्थ होते. हे खात असताना आदित्य तिला सतत चिडवत होता. आदित्य म्हणाला, सई, तुला माहिती तू काल रात्री झोपेत बडबडत होतीस. सई दचकली. सई म्हणाली, काय? काय बडबडत होते मी? आदित्य म्हणाला, तू म्हणत होतीस, आदित्य, तुम्ही जगातले बेस्ट हजबंड आहात. आय लव्ह यू, असं काहीतरी. सईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. सई म्हणाली, खोटं बोलू नका, मी असं काहीच म्हणाले नाही. आदित्य म्हणाला, अरे हो, आणि अजूनही तू म्हणत होतीस की. सईने त्याचा हात दाबला. सई म्हणाली, बस आता एक शब्दही बोलू नका, नाही तर मी उठून जाईल. आदित्य हसला. आदित्य म्हणाला, ओके ओके, नाही चिडवत. चल पटकन खाऊन घे, आपल्याला एका ॲडव्हेंचर सफारीवर जायचं आहे. सई म्हणाली, ॲडव्हेंचर कोणतं? आज आपण स्नॉर्कलिंग करायला जातोय. सईचा चेहरा उत्साहाने आणि थोड्या भीतीने भरून गेला. सई म्हणाली, पण मला नाही येत ते, आणि मला पाण्याची भीती वाटते. आदित्यने तिचा हात हातात घेतला. आदित्य म्हणाला, मी आहे ना, मी तुला काहीच होऊ देईल का? चल. थोड्या वेळाने ते रिसॉर्टच्या ड्रायव्हिंग सेंटरवर पोहोचले. इन्स्ट्रक्शनने त्यांना स्नॉर्कलिंग कसं करायचं याबद्दल माहिती दिली. लाईफ जॅकेट आणि इतर साहित्य दिलं. सई खूप घाबरत होती, पण आदित्य सतत तिला धीर देत होता. ते बोटीने समुद्रात थोडे आत गेले आणि एका सुंदर जागेवर थांबले. पाणी इतकं स्वच्छ आणि निळं होतं की खालचे दगड आणि मासे स्पष्ट दिसत होते.
आदित्य म्हणाला, तयार आहेस सईने नाही म्हणून मान हलवली. आदित्य हसला. तो आधी पाण्यात उतरला. आदित्य म्हणाला, बघ किती छान आहे. काहीच नाहीये, चल ये. त्याने हात पुढे केला. सईने घाबरतच आपला हात त्याच्या हातात दिला आणि डोळे मिटून पाण्यात उडी मारली. थंड पाण्याच्या स्पर्शाने ती क्षणभर घाबरली, पण आदित्यने तिचा घट्ट हात पकडून ठेवला होता. आदित्य म्हणाला, डोळे उघड, बघ खाली. सईने हळूच पाण्यात डोकं घातलं आणि डोळे उघडले आणि जे दृश्य तिला दिसलं ते बघून ती स्तब्ध झाली. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा.